रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्याच्या निमित्तानं या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या त्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदरणीय अस्मिताताई केंद्रे, कार्यक्रमाला उपस्थित असलेले परंतु पुढच्या एका मीटिंगला निघून गेलेले लांजा राजापूर मतदारसंघाचे आमदार आदरणीय किरण भैया, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विलासजी चाळके, CEO वैदेही रानडे मॅडम, ज्यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम होतोय ते शिक्षण व अर्थसभापती नंदकुमारजी मुरकर, कृषी पशुसंवर्धन सभापती महेशजी नाटेकर, महिला व बालकल्याण सभापती मयुरीताई शिर्के, सभापती समाज कल्याण सुयोगजी कांबळे, शिवसेनेचे पक्षप्रमुख बाबूशेठ महाप, शिवसेनेचे तालुका प्रमुख आणि माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, रत्नागिरी नगरीच्या नगराध्यक्षा शिल्पाताई सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, रत्नागिरीचे सभापती प्रवीण पांचाळ, संगमेश्वरचे सभापती शर्वरी वेल्हे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय जिल्हा परिषदेचे सदस्य, सर्व सभापती, पंचायत समितीचे सदस्य, सर्व संघटनांचे शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, पुरस्कार विजेते आणि मोठ्या संख्येने उपस्थित शिक्षक बंधू आणि भगिनींनो, अनेक वेळा वर्गामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की शिक्षक विद्यार्थ्यांची परीक्षा घेत असतात. खरं तर मला डोक्यामध्ये संकल्पना आली होती की मी आज थोडी शिक्षकांची परीक्षा घ्यावी, पण म्हटलं ते परीक्षा घेतल्यानंतर मलाच अडचणीचं होऊ शकतं भविष्यात, म्हणून मी ती परीक्षा फक्त घेत नाही. पण त्याचा उल्लेख मी या ठिकाणी करतो. अनेक शिक्षकांना माहिती असेल, म्हणजे मी काय शिक्षकांना माहीत नसेल असं म्हणत नाही. आपण सगळे असं म्हणतो की मराठी शाळेची मुहूर्तमेढ ही कधी रोवली गेली, तर मराठी शाळेची मुहूर्तमेढ 1821 सालात इंग्रजांनी रोवली. त्याच्या मागे देखील मराठी माणसांनी चळवळ उभी केली होती आणि इंग्रज सत्तेकडे मागणी केली होती की जशा पद्धतीनं इंग्रजीचं शिक्षण तुम्ही ह्या देशामध्ये देता तसं आमच्या महाराष्ट्रामध्ये आम्हाला मराठीचं शिक्षण दिलं गेलं पाहिजे. म्हणून ही शाळा 1821 सालामध्ये पहिल्यांदा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू झाली. पहिली संस्था कधी सुरू झाली, तर भावे नावाच्या एका शिक्षकानं, आता त्याचं संस्थेचं नाव महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी असं आहे, भावे नावाच्या व्यक्तीनं मराठीतनं शिक्षण हायस्कूलला मिळावं यासाठी 18व्या शतकामध्येच ही संस्था सुरू केली. आणि नंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ज्यांचं पुस्तक आता आम्हाला देऊन सत्कार केला त्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी भिडेवाड्यामध्ये 1848 सालामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली. मी हे का सांगतोय, तर तो आदर्श आपल्यासमोर आहे. रत्नागिरीमधल्या साने गुरुजींचा आदर्श आपल्यासमोर आहे, पांडुरंग वामन काणेंचा आपल्यासमोर आदर्श आहे. आणि साने गुरुजींचा आदर्श काय माझ्यापेक्षा शिक्षकांना माहिती आहे, आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याला प्राथमिक शिक्षकांनीच साने गुरु शिकवले, म्हणून माझ्यासारखा कार्यकर्ता उद्योगमंत्री होऊ शकला, हे देखील मला ठामपणानं सांगायचं आहे. म्हणून सगळ्यात महत्त्वाची शिक्षणातली भूमिका ही प्राथमिक शिक्षकांची आहे. प्राथमिक शिक्षकांच्या ताब्यामध्ये मूल गेल्यानंतर एक वेळ आईवडिलांचं ते मूल ऐकत नाही, परंतु प्राथमिक शिक्षकांचं ते ऐकतं. आणि प्राथमिक शिक्षक जे सांगतात, जे शिकवतात तेच खरं असतं, याच्या पलीकडची दुनिया नसते, अशा पद्धतीचा भाव त्या मुलांमध्ये असतो. मला मागच्या दौऱ्यामध्ये नंदाशेठ मुरकरनी सांगितलं, CEO मॅडमनी सांगितलं, अध्यक्षांनी सांगितलं की या पुरस्कार वितरण सोहळ्याला उपस्थित राहिलं पाहिजे. अध्यक्ष मॅडम, अशा सोहळ्याला मी एवढ्यासाठीच उपस्थित राहतो कारण मला किंद्रेबाईंची आठवण येते, मला पालकरबाईंची आठवण येते, ज्यांना घाबरून, म्हणजे मी आत्ताच CEO मॅडमना सांगत होतो की प्राथमिक शाळेतनं हायस्कूलला गेल्यानंतर तसं काही गुरुजींना घाबरायची आवश्यकता नाही, परंतु गुरुजींनी आम्हाला सांगून ठेवलेलं होतं की 5 वाजल्याशिवाय क्रिकेट खेळायचं नाही. आम्ही 3:30 वाजताच क्रिकेट खेळायला सुरू करायचो हायस्कूलमध्ये असताना. पण ते शिक्षक, प्राथमिक शिक्षक जर समोर आले तर टर्म्स बॅड बीट घेऊन आम्ही घरात जाऊन लपायचो. एवढा दरारा, आदरयुक्त दरारा प्राथमिक शिक्षकांचा होता. आणि म्हणून माझी प्राथमिक शिक्षकांना पहिली एक विनंती आहे की आपला आदरयुक्त दरारा असला पाहिजे. आज आधुनिक जगामध्ये कशा पद्धतीनं लहान लहान मुलं ही वेगळ्या ट्रॅकवर जाऊन काम करतात, वेगळ्या ट्रॅकवर जाऊन शिक्षण घेत आहेत. हा ट्रॅक जर सुस्थितीत आणायचा असेल तर प्राथमिक शिक्षकांनी दिलेलं शिक्षण हे जसं पुस्तकातलं आहे तसंच समाज उपयोगी शिक्षण देखील सामाजिक क्षेत्रातलं विद्यार्थ्यांना दिलं गेलं पाहिजे. व्यसनमुक्ती ही लहानपणीच
मुलांच्या जर गळी आपण उतरवली तर आज मी नवीन नवीन शब्दप्रयोग ऐकतो आणि पोलीस आम्हाला सांगतात साहेब आज MD सापडलं. आजपर्यंत मला MD म्हणजे डॉक्टरच माहिती होता, पण काल परवा मला कळायला लागलं की MD म्हणजे हा ड्रग्सचा प्रकार आहे. कोण म्हणतं आयोडेक्स त्या पावाला लावून खातात, कोण म्हणतात बेनाड्रिल पितं. म्हणजे किती पद्धतीनं आपण आधुनिक मोबाईलवर जाऊन विद्यार्थी वेगळ्या भूमिकेमध्ये आहेत याचा विचार करत असताना प्राथमिक शिक्षकांची ही देखील जबाबदारी आहे की त्या मुलांना आपण अतिशय चांगल्या मार्गावर आणलं पाहिजे. आणि मला अभिमान आहे रत्नागिरी जिल्ह्यातल्या प्राथमिक शिक्षकांबद्दल की नुसता आदर्श पुरस्कार तुम्ही घेत नाही तर भविष्यामध्ये आदर्श विद्यार्थी घडवण्याची देखील शाळा ही तुमच्याकडनं निर्माण होईल, विद्यापीठं तुमच्याकडनं निर्माण होतील, हा विश्वास जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला नक्की आहे. पण एक दुर्दैव आहे, आता CO मॅडमने सांगितलं की 10% विद्यार्थी स्कॉलरशिपला पास होत नाहीत. आता हे आत्मचिंतन तुम्ही करू नका, पालकमंत्री म्हणून मी करतो. कारण आमच्याकडनं काही चुका होत आहेत का, आम्ही काही गोष्टी चुकीच्या करतोय का, हे आता आत्मचिंतन व्यासपीठावरच्या मंडळींनी सुरू करण्याची गरज आहे. कारण तुम्ही चांगलं शिकवता, तुम्ही आदर्श आहात म्हणूनच तुम्हाला पुरस्कार दिले जात आहेत. मग तुमच्याकडनं हे घडणार नाही ह्याची मला जाणीव आहे. मग आता आपणच पहिला अभ्यास करू, आपणच पहिली शाळा लावून घेऊ आपली की आपल्याकडचे 10%च विद्यार्थी फक्त पास का होत आहेत. काल मी सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होतो. सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना सोलापूर जिल्ह्यातला एक फार मोठा प्रश्न हा आमच्या माध्यमातून सोडवला गेला म्हणून काही संघटना मला भेटायला आल्या होत्या. आणि संघटना भेटल्यानंतर त्यांनी सगळ्या मागण्या सांगितल्याच, परंतु त्यांनी आवर्जून सांगितलं की भविष्यातली पिढी जर मराठी शाळेमध्ये आली पाहिजे तर सरकारनं काय केलं पाहिजे. आमच्या देखील ह्याच अपेक्षा आहेत. सरकारनं काय केलं पाहिजे हे आपण नक्की सांगितलं पाहिजे, पण ते विद्यार्थ्यांच्या उद्धाराचं देखील असलं पाहिजे. आणि ज्यावेळी सोलापूरची एक शाळा मी काल बघितली आणि सोलापूरच्या शाळेमध्ये मला असं जाणवलं की इंग्रजी पटापेक्षा देखील जास्त पट मराठी शाळेमध्ये आहे. याचं फक्त आणि फक्त कारण प्राथमिक शिक्षकांनी दिलेली शिकवण आणि प्राथमिक शिक्षकांचं योगदान. आता शिक्षण सभापती मला एका शाळेचा फोटो दाखवत होते, आता ते शिक्षक इथे आले असतील. त्या शिक्षकांनी शाळा जी बनवली, मला असं वाटतं की त्या गावातली लोक इंग्रजी माध्यमाच्या शाळेचा विचार देखील करणार नाहीत. एवढ्या चांगल्या पद्धतीची शाळा बनवलेली आहे. म्हणजे आपल्या शिक्षकांमध्ये कल्पकता नाही आहे का? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात चांगले कल्पकता असलेले शिक्षक जर कुठं असतील तर ते माझ्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आहेत. हे सांगताना मला मनापासूनचा आनंद होतो. पण हा आनंद होत असताना दुःख देखील वाटतं. जर आपण नासाला विद्यार्थी पाठवतो, जर आपण इस्रोला विद्यार्थी पाठवतो, ही शिकवण कोणाची? तुमची आहे. इस्रोसारखा कार्यक्रम, नासासारखा कार्यक्रम या देशात पहिल्यांदा आपण रत्नागिरीमध्ये सुरू केला. त्याच्यानंतर त्याचं प्रतिबिंब अनेक जिल्ह्यामध्ये उमटताना आपल्याला दिसतंय. मग जर आपल्याकडे नासामध्ये जाणारे विद्यार्थी आहेत, इस्रोमध्ये जाणारे विद्यार्थी आहेत, तर आपल्याकडे कमतरता कसली आहे हा विचार देखील आपण सगळ्यांनी केला पाहिजे. काही ठिकाणी तर जन्मतः हुशार असलेले विद्यार्थी आपल्याला मिळतात. एक वेरळचा विद्यार्थी होता पूर्वी आम्ही शाळेमध्ये असताना, त्याला कितीची बेरीज घाला तो 1 सेकंदामध्ये सांगायचा, बरोबर ना चाळके साहेब? नाणीचा, ठीक आहे, ठिकाण बदललं असेल, जिल्ह्यातला आहे. मग हे त्याला कोणी शिकवलं? तर मी ज्यावेळी त्यांच्या आईवडिलांना भेटलो त्यावेळी त्यांनी मला सांगितलं की वयाच्या 3ऱ्या वर्षापासून त्यांनी गणितं सोडवायला सुरुवात केली आणि शेवटी 7वीत 8वीत गेल्यानंतर तो किती हजार, किती लाखो, किती करोडो रुपयाचं गणित त्याला जरी घातलं तरी 1 सेकंदामध्ये त्याचं उत्तर द्यायचं. काही लोकांनी सांगितली त्याला दैवी शक्ती आहे, काही लोक म्हणले हे देवाचा अवतार आहे. तर त्याच्यावर बोलणं उचित नाही. परंतु जर 3 ते 6 या वयोगटामध्ये आणि 6 ते 9 या वयोगटामध्ये आपण सकारात्मक मेंदीवर जर मारा केला तर तो कधी विसरू शकत नाही. हे सायन्सनं प्रूव्ह केलेलं आहे, हे मला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून शिक्षकांना मला विनंती करायची आहे की रत्नागिरी जिल्हा हा साने गुरुजींचा जिल्हा आहे. मी कशासाठी सांगितलं तर साने गुरुजींनी आपल्याला शिकवून ठेवलेलं आहे की साने गुरुजींनी श्यामला सांगितलेलं होतं श्यामच्या आईच्या पुस्तकामध्ये की आईच्या पदराला म्हणजे पायाला मळ लागणार म्हणून चिंता करण्याची आवश्यकता नाही, तर हृदयाला आणि मनाला कधीतरी मळ लागेल ह्याची चिंता कर, हे सांगणारे साने गुरुजी आपल्या जिल्ह्यामध्ये होते. तेवढा जरी आदर्श आपण घेतला तर या जगातला आदर्श शिक्षक हा रत्नागिरीमध्ये निर्माण होईल अशी खात्री या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मला. परवा एक मला कोणी सांगितलं नाही पण जिल्हा परिषदेवरचा मोर्चा देखील बघितला. आता मोर्चा का काढला होता हेच मला माहीत नाही. सरकार जर तुमची सगळी कामं करतंय, सरकार जर तुमच्या सोबत आहे, सरकार तुम्हाला पाहिजे ते देण्याचा प्रयत्न करतंय, तर मोर्चा कशाला काढायला पाहिजे? मोर्चा काढून ताकद दाखवण्यापेक्षा आपण सगळ्यांनी जर एकत्र मिळून समन्वयानं काम केलं तर अतिशय चांगल्या पद्धतीचे निर्णय देवळेकर सर होऊ शकतात, हे तुम्हाला देखील माहिती आहे.
आणि तुमचं भाषण बघितल्यानंतर मला कन्हैया कुमारच आठवला. म्हणजे कन्हैया कुमारपेक्षा आक्रमक भाषण देवळेकर सरांचं परवा होतं. परंतु माझी विनंती आहे आपल्याला की अशा पद्धतीनं सरकारच्या विरोधामध्ये जाऊन सरकारनं काहीच दिलं नाही असा आविर्भावामध्ये आपण सगळ्यांनी काही गोष्टी करण्यापेक्षा आपण सरकारशी संवाद साधला पाहिजे. आपण सरकारशी चर्चा केली पाहिजे. मी आज ठामपणानं सांगतो सरकारमधला एक सहकारी मंत्री म्हणून की कधीही महाराष्ट्रातल्या प्राथमिक शिक्षकांवर अन्याय होणार नाही ही जबाबदारी महायुतीच्या सरकारनं स्वीकारलेली आहे. ठीक आहे, काही ठिकाणी पैशाच्या अडचणी असतात, शिक्षकांना देखील आहेत, आम्हाला देखील आहेत. शिक्षक देखील जर ठरवलं की पुढच्या महिन्यामध्ये मला ही गोष्ट खरेदी करायचीच आहे आणि त्याचं जर आर्थिक काही गणित कोडमडलं तर तो देखील ती वस्तू घेऊ शकत नाही. हा जसा तुमचा स्थायी भाव आहे तसाच सरकारचा आहे. त्याच्यामुळे सरकार तुमच्यावर अन्याय करतं अशा पद्धतीची भावना कुणीच करून घेऊ नये. आणि माझी त्याच्या पुढची एक विनंती आहे, आपण संघर्ष करण्यापेक्षा संवादातनं अनेक प्रश्न सोडवू शकतो. संघर्षामधनं कटुता निर्माण होते, संघर्षामधनं लोक शासनाच्या प्रशासनाच्या समोर येतात. शासनाला विरोध, शासनानं जर अन्याय केला तर लोकशाहीतलं आंदोलन हे आयुधच आहे, ते वापरलंच पाहिजे. आम्ही देखील युवकांच्या चळवळीमध्ये असताना आंदोलनं केलेली आहेत. परंतु आपल्याकडनं संदेश जात असताना सरकार काहीच करत नाही आणि सरकारनं काहीच केलेलं नाही अशा पद्धतीची जी भाषणं होतात ती कुठेतरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दुःख देणारी आहेत. कारण मी आजपर्यंत प्राथमिक शिक्षकांचा मान सन्मान, बाकी कोणी केला आहे की नाही मला माहीत नाही, पण प्राथमिक शिक्षकांचा मान सन्मान हा माझ्या जीवापलीकडे जाऊन केलेला आहे. कारण मी प्राथमिक शिक्षकांच्या तालमीमध्ये तयार झालो आहे, मी जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलो आहे, ह्याचा मला कधीही कमीपणा वाटला नाही. आणि म्हणून घरच्यांपेक्षा देखील आदर असणारे प्राथमिक शिक्षक तुम्ही आहात. पण कुठंतरी आपण सगळ्यांनी, आमच्या सकट सगळ्यांनी शिक्षणावर फोकस करणं गरजेचं आहे. मी अनेक वेळा सांगितलं की नाविन्यपूर्ण उपक्रम आपल्याकडे राबवले गेले पाहिजेत. आज पालघरसारख्या ठिकाणी शिक्षक राबवताना मला दिसतात. वाड्या मोकाड्यामध्ये गेल्यानंतर शिक्षक चांगल्या पद्धतीनं अशा पद्धतीचे कार्यक्रम राबवताना दिसतात. मी मगाशीच सांगितलं की तुम्हाला साने गुरुजींचा वारसा असल्यामुळं तुमच्याकडचं पोटेन्शियल, तुमच्याकडचं शिक्षण हे महाराष्ट्रातल्या अन्य शिक्षकांपेक्षा उजवं आहे. परंतु त्याचा उपयोग शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी करून घेतला पाहिजे, ही माझी आपल्याला कळकळीची हात जोडून विनंती आहे. कारण शेवटी जिल्हा परिषदेचे नंदा मुरकर मगाशी असं म्हणाले की जिल्हा परिषदेच्या शिक्षकांना जो आम्ही आदर्श पुरस्कार दिला त्याची एक कमिटी आहे, शिक्षणाधिकारी आहेत त्याच्यावर. मला असं वाटतं की एवढं चांगलं काम करा, एवढं चांगलं काम करा, समितीची देखील आवश्यकता लागणार नाही. थेट तुम्हाला आदर्श पुरस्कार द्यावे लागतील आणि एक नाही 100 आदर्श पुरस्कार द्यावे लागतील. एवढं चांगलं शिक्षकांनी काम करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला आम्ही घाबरतो का, मी अनेक वेळा सांगितलेलं आहे, बरोबर की नाही. प्राथमिक शिक्षक ज्या गावामध्ये असतात तिथं स्वतःचं एक वलय तयार करतात. पण ते राजकीय करतात, सामाजिक करतात, याच्यावर मला काही बोलायचं नाही. परंतु आपण जर सामाजिक क्षेत्रामधलं वलय तयार केलं, राजकारण बाजूला ठेवलं, पतपड्यांच्या निवडणुका बाजूला ठेवल्या आणि आपण जर मुलांवर कॉन्सन्ट्रेशन केलं तर मी आज अभिमानानं सांगतो या रत्नागिरी जिल्ह्यातनं प्राथमिक शिक्षकांच्या तालमीमधनं तयार होणारे विद्यार्थी हे देशाच्या पातळीवर कुठं नसतील एवढी ताकद प्राथमिक शिक्षकांमध्ये आहे. फक्त ती आपण एक्सपोज करण्याची आवश्यकता आहे. आता ते कसं केलं पाहिजे, आपण प्रेझेंट केलं पाहिजे. मी ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये फिरतो किंवा अनेक जिल्ह्यांमध्ये जातो, मी अभिमानानं सांगतो की आमच्याकडचा शिक्षक ज्या पद्धतीनं मुलांना शिकवतो, ज्या पद्धतीनं तो शिकवण देतो, त्याच्यामुळं माझ्याकडची शिक्षण पद्धती ही बाकीच्यासारखी पट वाढवण्यासारखी कधी झाली नाही. या रत्नागिरी जिल्ह्यानं, सिंधुदुर्ग जिल्ह्यानं, रायगड जिल्ह्यानं कधी पट वाढवून शिक्षकांची जागा भरण्याचा प्रयत्न केला नाही. हा खरा तुमचा स्वाभिमान आहे, आमच्यापेक्षा तुमचा स्वाभिमान आहे. आपलं पद टिकवण्यासाठी, आपला शिक्षक टिकवण्यासाठी खोटी पटवारी कधी आमच्या रत्नागिरी जिल्ह्यातल्या शिक्षकांनी केलं नाही. हा देखील स्वाभिमान माझ्या प्राथमिक शिक्षकांचा आहे, हे देखील मला आदरपूर्वक सांगायचं आहे. पण या सगळ्या गोष्टी करत असताना, आपण आदर्श पुरस्काराचं वितरण करत असताना आपण कुठंतरी स्वतःच्या मनाशी एक खुणगाठ बांधली पाहिजे की पुढच्या वर्षी पटसंख्येमध्ये किती वाढ होईल, पुढच्या वर्षी अजून आदर्श शाळा किती होतील, पुढच्या वर्षी अजून आदर्श शिक्षक किती तयार होतील. आणि माझं तर मत असं आहे की आदर्श शिक्षक पुरस्कार हा एकालाच देऊन उपयोगाचा नाही. जेवढे जेवढे आदर्श पुरस्कार विजेते आहेत, आदर्श काम करणारे शिक्षक आहेत, त्यांना हा पुरस्कार मिळाला पाहिजे, जेणेकरून पुन्हा एकदा आदर्श काम करण्याची ऊर्जा ही त्यांच्यामध्ये प्रज्वलित झाली पाहिजे. यासाठी सगळ्या प्राथमिक शिक्षकांची देखील जबाबदारी आहे की आपल्याकडनं आदर्शच काम घडलं पाहिजे. मी अनेक वेळा माझं मार्गदर्शन किंवा मनोगत मार्गदर्शन करण्या एवढा मी मोठा नाही, परंतु मनोगत व्यक्त करताना असं सांगितलं आहे की 99% तुम्ही चांगलं काम करता. पण दुर्दैवानं मी ज्यांची नावं घेतली त्या रत्नागिरीच्या जिल्ह्यामध्ये काही विकृत
प्रवृत्ती देखील वाढीला लागलेली आपल्याला सगळ्यांना बघायला मिळते. माझी सगळ्या शिक्षकांना आणि विशेषतः महिला भगिनींना शिक्षकांना विनंती आहे की मला तर असं वाटतं की कायद्याकडे आपण नक्की जाऊ, परंतु अशा प्रवृत्तीला ठेचून काढण्याची जबाबदारी देखील माझ्या शिक्षकांनी घेतली पाहिजे. एवढा आदर्श आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तयार केला पाहिजे. आज आपण ज्या काही बातम्या वाचतो, आपण जे काही सोशल मीडियावर बघतो, जे 2-3 प्रकार देखील रत्नागिरीमध्ये घडले, मला असं वाटतं संघटनांच्या प्रतिनिधींना देखील मला विनंती आहे, अशा लोकांना थारा देखील देऊ नका. तुम्ही केलेलं सगळं काम मातीमोल करण्याचं काम हे करतायत, अशा लोकांना सस्पेंड केलं पाहिजे, बडतर्फ केलं पाहिजे, त्यांना जेलमध्ये घातलं पाहिजे. ही संघटनांची मागणी असली पाहिजे. त्यांना पाठीशी घालू नका, कारण आपला जिल्हा हा सुसंस्कृत जिल्हा आहे. महाराष्ट्र देखील सुसंस्कृत आहे, परंतु आपल्या जिल्ह्याला एक वेगळी परंपरा आहे आणि ती जर आपल्याला जपायची असेल तर ही विकृती ठेचून काढण्याची देखील जबाबदारी सगळ्या शिक्षकांनी घेतली पाहिजे. मग असे मी MDचा मुद्दा उल्लेख केला. अनेक शाळांमध्ये 7वीच्या 8वीच्या 9वीच्या विद्यार्थ्यांच्या दप्तरामध्ये MD सापडलेला आहे. आपल्याकडे किती सापडलं नाही सापडलं ह्याच्यावर मला चर्चा करायची नाही, पण ते लोण ग्रामीण भागाकडे येऊ नये याची दक्षता प्राथमिक शिक्षकांनी घेणं गरजेचं आहे. आज आपण ज्यावेळी सगळ्या आदर्श शिक्षकांचा मुलांचा विचार करतो त्यावेळी एक आता काहीतरी MDतला प्रकार असा आला आहे की तो घेतल्यानंतर ज्या पोझिशनला तो खातो त्याच पोझिशनमध्ये माणूस 4 तास उभा राहतो, तिथनं हलत पण नाही. हे नवीन काहीतरी आलं आहे. आता ही कसली कौतुक आहेत मला माहीत नाही, आणि त्याचे फोटो आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आज प्रत्येक पालकाला भीती वाटायला लागलेली आहे की सकाळी माझा मुलगा शाळेत गेल्यानंतर अशा कुठच्या व्यसनाच्या अधीन जातोय का, ही देखील भीती पालकांच्या मनामध्ये आहे. आणि ती भीती दूर करण्याचा निर्णय देखील, दूर करण्याचं धाडस देखील आपण सगळ्यांनी मिळून दाखवलं पाहिजे. त्याच्यामुळे जास्त मार्गदर्शन करण्यापेक्षा, जास्त मनोगत करण्यापेक्षा एक आपण आराखडा तयार करू. माझी तर अध्यक्ष मॅडमना, CO मॅडमना, उपाध्यक्षांना, सगळ्या सभापतींना, विशेषतः नंदा मुरकरना एक सूचना आहे की मगाशी तुम्ही असं म्हटलं की विद्यार्थी देखील स्कॉलरशिपला कमी बसतात, तर माझं सगळ्या शिक्षकांना एक आव्हान आहे. हा कदाचित तुमच्या आमच्यावरचा डाग आहे असं समजा, आणि पुढच्या वर्षी 60,000पैकी 30,000 विद्यार्थी हे स्कॉलरशिपला बसवा आणि त्याचा रिझल्ट 90% लावून दाखवा, तर खऱ्या अर्थानं हा डाग आपल्यावरचा पुसला जाईल. शेवटी आपण पण कुठेतरी मिशन म्हणून राबवलं पाहिजे. आम्ही ज्यावेळी एखादा पंचायत समिती सदस्य किंवा जिल्हा परिषद सदस्य निवडून आणण्यासाठी अहोरात्र मेहनत करतो, आम्ही टार्गेट करतो, आम्ही तो मतदारसंघ कसा आमच्या ताब्यामध्ये येईल यासाठी प्रयत्न करतो, तशा पद्धतीचं टार्गेट विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं हे शिक्षकांच्या मनामध्ये देखील असलं पाहिजे. आज जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सभापती झाले, पण माझ्या जिल्हा परिषद सदस्यांनी सभापती करा म्हणून जेवढी निवेदनं माझ्याकडे दिली नाहीत, तेवढी शिक्षण समितीवर मला घ्या म्हणून माझ्याकडे जवळ 700-800 निवेदनं आलेली आहेत. मी आता परवा अध्यक्षांना म्हटलं आता ह्याच्यातलं काय करायचं, तर म्हटले कायच कळत नाही. म्हटलं सध्या आपण एक निर्णय घेऊ की 700तला 1 केला तर 650 विरोध जाणार, किती 699 विरोधात जाणार. त्याच्यापेक्षा सगळेच आपल्याला आदरार्थी आहेत, सगळेच आपल्याला सन्मानार्थी आहेत, सगळेच आपल्यासाठी आदर्श आहेत. त्याच्यामुळे कोणालाच करू नका, तसंच ठेवा सध्या असं सांगितलेलं आहे. कारण करायचे किती 700 लोक, त्यांची पण चूक नाही. निवडणुका किती वर्षानं झाल्या, काहीतरी 9 वर्षानं झाला. तोपर्यंत आमच्या शिक्षकांना पण स्कोप मिळालेला नव्हता. जसा व्यासपीठावरच्या सगळ्या जिल्हा परिषद सदस्यांना स्कोप मिळाला, तसं त्यांना पण स्कोप मिळाला पाहिजे अशी त्यांची इच्छा आहे. पण माझी त्याच्या पुढे जाऊन आव्हान आहे. मला पण शिक्षण समिती काय स्थापन करायची नाही अशातला भाग नाही, परंतु तुम्ही सगळ्या 5,000 शिक्षकांनी एकत्र बसा, 2 नावं आणून द्या, पुढच्या 2 मिनिटांमध्ये ती शिक्षण समिती मी जाहीर करतो. होणार आहे का एकमत? संघटनांचे किती आलेत की नाही, संघटनेचे काय बघा सगळे सांगा ना. सगळ्या संघटनांनी एकत्र येऊन 2 नावं मला द्यायची, मान्य आहे का? हां नाही, ते होणार नाही म्हणूनच सांगतोय मी. त्याच्यामुळं हा देखील एक चांगला पायंडा आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाडा. आज प्रत्येकजण, म्हणजे मला कधी कधी आश्चर्य वाटतं, म्हणजे काही व्यक्ती अशा असतात त्यांनी उदय सामंत हा पडावा यासाठी प्रामाणिकपणानं त्यांची सद्विवेक बुद्धी जागृत ठेवून काम केलेलं असतं. पण आता शिक्षण समितीला ते पण माझ्याकडे येतात, साहेब या जिल्हा परिषद गटातली मतं माझ्यामुळे पडली तो तुम्हाला. ठीक आहे, तुझं पण निवेदन ठेव, तुझं पण ठेव, तुझं पण ठेव. 750 निवेदनं झालीत, 5,000पैकी 750 निवेदनं आलीत, म्हणजे किती टक्के लोकांना शिक्षण समितीवर जायचं आहे बघा अण्णा. त्याच्यामुळे एवढी तर नाही तर असं करा, कोणालाच नाराज करू नका, 750 लोकांची शिक्षण समिती करून टाका, म्हणजे शिक्षणाचा उद्धार पण होईल आणि 100% मुलं आमची स्कॉलरशिपला बसतील. त्याच्यामुळे शिक्षकांनी देखील विचार केला पाहिजे की आपण ज्या मागण्या करत असतो किंवा ज्या समितीवर आपल्याला जायचं असतं. मी आज तुम्हाला सांगतो,
मला त्याच्यामध्ये राजकारण करायचं नाही. राजकारण करायचं झालं तर कोणी आमचं काम केलं आहे, कोणी आमचं काम नाही केलं आहे, हे मला सगळं माहिती आहे. मला कोणाला सांगण्याची आवश्यकता नाही. आणि जे काही आविर्भावात काही येतात माझ्याकडे ते पण किती पाण्यात आहेत आणि उदय सामंत पण किती पाण्यात आहे हे सगळं मला आता 25 वर्षात कळायला लागले. त्याच्यामुळे शिक्षणाच्या उद्धारासाठी आणि विद्यार्थ्यांच्या उद्धारासाठी जर शिक्षण समिती करायची असेल तर मी नंदाशेठ मुरकरांवर जबाबदारी देतो. या सगळ्या संघटनांना एकत्र बसवा, 3 नावं की 2 नावं तयार करून द्या. दुसऱ्या दिवशी ती समिती स्थापन करण्याचे आदेश पक्ष म्हणून माझ्याकडनं दिले जातील. परंतु आपण देखील एक संघ असलं पाहिजे. आणि आपण आदर्श काय देणार आहोत? आज आमच्यामध्ये चाललंय तेच तुमच्यामध्ये चाललंय. कोण नाकारू शकतं? मला जेवढा इतिहास माहिती आहे तेवढा कोणालाच महाराष्ट्रात माहिती नाही. आम्ही भांडतो ठीक आहे, आम्ही शिवसेनेचे असू, भाजपचे असू, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे असू, इंदिरा काँग्रेसचे असू, RPIचे असू, बहुजन विकास आघाडीचे असू, अजून कुठचे नवीन 10 पक्ष निघाले त्याचे असू, पण तुमचा शिक्षण हाच पक्ष असला पाहिजे. आज मी अनेक उदाहरणं आपल्याला सांगेन की याच्यामधनं संदेश चांगले जात नाही. या सगळ्या ह्याच्यामध्ये संघटनांच्या बाबतीमध्ये कोण चांगलं काम करत नाही असं मी म्हणत नाही. संघटना देखील चांगलं काम करतात. संघटनाच माझ्याकडे आल्यामुळे जे आता अध्यक्ष मॅडमनी सांगितलं की आम्ही शाळा वाचवू शकलो, याचं श्रेय मला घेत नाही, मी संघटनांनाच देतो. पण सगळ्या संघटनांना देतो आणि सगळ्या संघटनांमागं हे प्राथमिक शिक्षक असल्यामुळं तुमच्या संघटना अस्तित्वात आहेत हे देखील संघटनांनी लक्षात ठेवलं पाहिजे. म्हणून मी काम करू शकलो. त्याच्यामुळे चांगल्या कामासाठी आम्ही तुमच्यासोबतच आहोत. चांगली कामं करताना आम्ही कुठं तुमच्या विरोधात आहे अशातला भाग नाही. पण कुठंतरी पुढच्या वर्षाचं एक मिशन आपण ठरवून घेऊ. आम्हाला व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींना देखील समाधान वाटलं पाहिजे, तुम्हाला देखील समाधान वाटलं पाहिजे की आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू शकलो. आम्ही असं म्हणू शकतो की तुम्ही चांगल्या पद्धतीचं काम केलं आहे. आताच दामले विद्यालयाचं नाव घेतलं, त्यांचं तर मी हल्ली महाराष्ट्रात देशात सगळीकडे कौतुक करतो. 100% कौतुकास पात्रच आहेत. म्हणून त्यांना 20 कोटी रुपये मी बक्षीस दिलेले आहेत इमारतीसाठी. आज महाराष्ट्रातली नाही देशातली पहिली नगरपालिकेची शाळा जी अद्ययावत होते ते माझं दामले विद्यालय, मी अनेक वेळा सांगितलं. पण हे आपण ग्रामीण भागामध्ये का करू शकत नाही? हे आपण गावागावामध्ये का करू शकत नाही? आपण हे गावागावामध्ये जाऊन का सांगू शकत नाही की तुमचे विद्यार्थी, तुमची मुलं जर आमच्या शाळेमध्ये दिलीत तर आम्ही त्यांचा कलेक्टर बनवू शकतो, त्या मुलाला आम्ही मुख्याधिकारी बनवू शकतो, त्या मुलाला आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी बनवू शकतो, पोलीस अधीक्षक बनवू शकतो, का होऊ शकत नाही? त्याच्यामुळे ही जबाबदारी प्राथमिक शिक्षकांनी स्वीकारावी एवढीच विनंती या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्या सगळ्यांना करतो. आज जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, CO आमचे नंदाशेठ मुरकर, आता नंदाशेठ मुरकर बहुतेक गुरुजीच झालेत. मी भाषण ऐकलं त्यांचं. हां, गुरुजींमध्ये राहून 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 त्यांचा मुरकर गुरुजी झालेला आहे आता. पण मला अभिमान आहे की ज्यांना ज्यांना मी सभापती करण्याचा शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रयत्न केला ते अतिशय सक्षमपणानं ही जिल्हा परिषद चालवण्यासाठी प्रामाणिकपणानं काम करतायत. आणि म्हणून फक्त नंदाचंच नाही तर अध्यक्ष, उपाध्यक्ष, सगळेच सभापती, आमचे सगळे जिल्हा परिषद सदस्य अतिशय प्रामाणिकपणानं शिक्षणाच्या वाढीसाठी प्रयत्न करतील हा शब्द पालकमंत्री म्हणून देतो. नंदाला पहिल्याच टर्ममध्ये आम्ही सभापती केला आणि त्यांनी पहिली मागणी आज माझ्याकडे केलेली आहे की 14 कोटीचे पैसे अजून वाढवून द्या. पहिले 14 कोटी रुपये खर्च करा, मग तुम्हाला लागतील ते पैसे द्यायची जबाबदारी माझी. पहिले खर्च करा, ते शाळेसाठी वापरा, कंपाऊंड वॉलसाठी वापरा, पडलेल्या शाळांसाठी वापरा, दुरुस्तीसाठी वापरा, पण 14 कोटी रुपये खर्च करा. जिल्हा परिषदेला DPC-कडनं 1ही रुपया कमी पडू देणार नाही हा पालकमंत्री म्हणून मी तुम्हाला दिलेला शब्द आहे. प्राथमिक शिक्षकांनी देखील या जिल्ह्याचा आदर्श महाराष्ट्रभर राहण्यासाठी, भारतभर राहण्यासाठी प्रामाणिकपणानं काम करावं एवढी विनंती करतो. आदर्श पुरस्कार विजेते सगळे जे आहेत त्यांचं देखील मनापासून कौतुक करतो आणि भविष्यातला आदर्श शिक्षक तयार करण्यासाठी आपण देखील प्रयत्न करावेत ही विनंती करतो. जास्त काय आगाऊ बोललो असेल राग कोणी मानू नका. जी वस्तुस्थिती मला जाणवते ती तुमच्यासमोर मी कथन केलेली आहे. परंतु पुन्हा एकदा सांगतो की माझ्या जिल्ह्यातले प्राथमिक शिक्षक हे सक्षम असल्यामुळं ह्याच्यातले 100% माझ्याप्रमाणे माहितीप्रमाणे प्राथमिक शाळेतलेच असतील ना सगळे, जिल्हा परिषद सदस्य बिदस्य. कोण कॉन्व्हेंटचं आहे काय? राकेश साहेब तुम्ही कॉन्व्हेंटचे आहेत? म्हणजे बघा, माझ्या सकट जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य माझ्या मैत्रिणी शिव मॅडम तुम्ही पण मराठी शाळे ना, त्याच्यामुळे बघा सगळे तुमच्याशी सहमत असलेलं व्यासपीठ आहे. त्याच्यामुळे आता तुम्ही ताकदीनं काम करावं आणि APJ अब्दुल कलामांचं स्वप्न साकार करावं एवढीच विनंती करतो. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.